आपल्या सोबत सध्या मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आहेत। सर, आजचं आंदोलन आपण करताय, पुन्हा एकदा मराठी हिंदी वाद हा आपल्याला दिसतोय आणि तुम्ही थेट ठाकरे बंधूंवरतीच आता इशारा केलाय। आंदोलन नाहीये, प्रार्थना आहे। त्यामुळे काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते हे आपल्या संपलेलं आपलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, लोकांची माती भडकवण्याची कामं करत आहेत, प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। याचाच परिणाम हा झालेला आहे की एक मराठी युवक अर्णव खैरे याला मारहाण झाली आणि त्याच्यातून मानसिकदृष्ट्या खच्ची झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली। त्यामुळे फारच गंभीर आणि वेदनादायी अशा प्रकारची ही घटना आहे, ज्यामध्ये यांच्या राजकारणामुळे एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला। आणि त्यामुळे अशा राजकीय पक्षांना आणि राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळावी, त्यांना सद्बुद्धी द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे जाऊन करणार आहोत। शेवटचा प्रश्न की मनसे सातत्याने हिंदी आणि मराठीमध्ये वाद करत असतो आणि आता त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट पण आपल्याला दिसतो, त्यामुळेच हे झालंय कुठेतरी की लोकांची माती भडकवणं आणि त्यावरून हा वाद झाला आणि तो मुलगा पण मराठीच होता। मनसेच्या दीपोत्सवामध्ये जनाब जावेद अख्तर यांनी हिंदीमध्ये भाषण केलं होतं, राज ठाकरेजींच्या समोर केलं होतं। जनाब जावेद अख्तरनी हिंदीमध्ये केलेलं भाषण राज ठाकरेजींना चालतं आणि एका मराठी युवकाने एका गाडीमध्ये रेल्वेमध्ये एक वाक्य हिंदीत बोललं तर त्याच्यावरती आक्षेप। आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची ढोंगीपणाची ही भूमिका आहे आणि अशा प्रकारच्या भूमिकेचा या मारामारी कुटाकुटीचा प्रक्षोभ विधान करायचा आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। धन्यवाद सर। हे होते आपल्याबरोबर मुंबई अध्यक्ष अमित साटम, ज्यांनी सांगितलं आहे की आज आम्ही ज्या प्रकारे या गोष्टी होतात त्या आता कशा प्रकारे थांबवायच्या याच्याकडे आता आम्ही पुढचं पाऊल घेऊन जाऊ। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.